ब्राह्मण समाजात शस्त्र परवाना द्या, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कुणाच्याही अध्यात मध्यात नसणाऱ्या ब्राह्मण समाजाला अलीकडील काळात विनाकारण धमकावणी दिली जात आहे। तसेच या समाजाबाबत असंसदीय भाषा वापरली जात आहे। त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे ब्राह्मण समाजातील व्यक्तीस शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात यावा। तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1988 मधील तरतुदीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी ब्राह्मण समाजातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून सदरचे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून देण्याचे आश्वासन दिले। राज्यात सध्या समाजात दुहीची विष पेरून असंतोष पसरविण्यासाठी काही व्यक्ती आणि संघटनांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत। परंतु ब्राह्मण समाज हा मुख्यतः बुद्धिजीवी आणि शांतताप्रिय समाज आहे। तमाम जनतेच्या हितासाठी ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्तींनी तन मन धनाने आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता उत्तम सेवा केली आहे आणि करतही आहे। तसेच या समाजातील कोणाही व्यक्तीने कोणत्याही समाजास कसल्याही प्रकारे नुकसान पोहोचविले नाही। ब्राह्मण समाज कोणत्याही शासकीय सेवा सुविधा उपलब्ध नसतानाही स्वतःच्या बुद्धीच्या जीवावर प्रगती करत आलेला आहे। अशी वस्तुस्थिती असतानाही इतर समाजातील काही व्यक्ती व संघटना अल्पसंख्याक असणाऱ्या ब्राह्मण समाजाबद्दल विनाकारण बदनामीकारक वक्तव्य करून तमाम ब्राह्मण समाजास धमकावणी देत आहे। परवाच घडलेल्या जाहीर भाषणाच्या एका कार्यक्रमात बारामती तालुक्यातील सरपंच कीचक नवले यांनी 3 मिनिटात अख्खे महाराष्ट्रातले ब्राह्मण आम्ही संपवू अशी धमकीची भाषा वापरलेली आहे व हा धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर योगेश सावंत यांनी प्रसारित केला आहे। अशा प्रकारच्या विविध समाजकंटक व्यक्ती आणि संघटनांकडून ब्राह्मण समाजास विनाकारण लक्ष्य केले जात असून त्यामुळे ब्राह्मण समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। ब्राह्मण समाजाने सन्मानाने कमवलेली स्थावर आणि जंगम मालमत्ता देखील यामुळे नष्ट होईल की काय अशी भीती समाजात निर्माण झाली आहे। अशा वारंवार घडणाऱ्या धमकावणीच्या भाषेमुळे कोणत्याही सरकारने त्या समाजकंटक व्यक्तीस अथवा संघटनाविरुद्ध कसलीही कायदेशीर कार्यवाही करून अशा स्वरूपाच्या समाजघातक प्रवृत्तींना जरब बसविण्याचा प्रयत्न केलेला नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे। त्यामुळे हे निवेदन आम्ही आपणास देत आहोत। या निवेदनाद्वारे ब्राह्मण समाजातील व्यक्तींना स्वसंरक्षणार्थ व त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याच्या परवानासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना विशेष बाब म्हणून तातडीने परवाने देण्यात यावेत। ब्राह्मण समाजाविरुद्ध विनाकारण जातीवाचक उद्गार काढून शिवीगाळ व धमकीची भाषा वापरणाऱ्या व्यक्ती अथवा संघटनाविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1988 मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची व्यवस्था करण्यात यावी व त्या दृष्टीने शासकीय स्तरावरून योग्य ते आदेश तातडीने देण्यात यावेत। ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी। विविध हिंदू धार्मिक स्थळांमध्ये पूजाविधी आणि मंत्राविधी करणाऱ्या तमाम पुरोहित वर्गास शासनामार्फत मासिक मानधन देण्यात यावे। ब्राह्मण समाजातील गरीब विद्यार्थ्यांकरता शैक्षणिक आणि आर्थिक मदत करण्यात यावी। या मागण्या आम्ही करीत आहोत। हे निवेदन सादर करताना पंचांगकर्ते मोहन शास्त्री दाते, जयंत फडके गुरुजी, रामचंद्र तळवळकर, दत्तात्रय आराध्ये, अमृता गोसावी, अमर कुलकर्णी, सुहास देशपांडे, मीनाताई चाटी, संपदा जोशी, भारती देशक, गोविंद गवई, प्रमोद गोसावी, घनश्याम दायमा, किरण करमरकर, दत्तराज कुलकर्णी, वामन कुलकर्णी, मुकुंद मुळेगावकर, विक्रम डोनसळे, डी कुलकर्णी यांच्यासह ब्राह्मण समाजातील अनेक व्यक्ती उपस्थित होते। ब्राह्मण समाजावर गेली वर्षभरामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या लोकांनी सतत टीकेची झोड उठवलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला काही ना काही निवेदन देतो, पण निवेदन त्याचा काही उपयोग होतो अशातला भाग नाही। विषय असा आहे की ब्राह्मण समाज कुणाच्या आध्यात्मध्यात नाही, कुठल्या आरक्षणाच्या विरोधात नाही, आरक्षण मागणारा नाही, आरक्षण द्या म्हणणारा नाही, नका देऊ म्हणणारा नाही, काहीच नाही। तरी सुद्धा अशा पद्धतीनं 3 मिनिटांमध्ये ब्राह्मण समाज संपवतो। अशा पद्धतीने जर घोषणा महाराष्ट्रात सर्व व्हायरल होत असेल व्हॉट्सअपच्या द्वारे तर ती ब्राह्मण समाजाला अतिशय भीतीदायक वातावरण तयार करणारी आहे। म्हणून आज आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहे। निवेदनामध्ये प्रमुख विषय असा आहे की जी मंडळी आमच्याकडे पिस्तूल शस्त्र याची परवानगी मागेल त्यांना द्यावे। त्यांची मालमत्ता आहे, त्यांची इस्टेट आहे,
त्याचं जतन करावं, स्वसंरक्षणार्थ म्हणून मिळावी, असा एक मागणीचा हे आहे. दुसरा म्हणजे ब्राह्मण समाजावर सरसकट अॅट्रॉसिटी कायदा लागू करावा अशी एक मागणी आहे. आणि जे काही असे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा अशा मागण्या आम्ही केल्या. पण आता बघतोय की गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ब्राह्मण समाजावर अपशब्द वापरले जात आहेत आणि मग यांना ब्राह्मण संपवून अगदी आपल्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा विरोध करत असताना जातीचा उल्लेख करून त्या ठिकाणी ते शब्द मांडले गेलेले आहेत. तेव्हा विनाकारण ब्राह्मण समाजाला वेठीला धरून अशा प्रकारचे शब्द किंवा टीका किंवा अपमानास्पद वागणूक अशी कोणी देऊ नये असे निवेदन आम्ही आता या ठिकाणी देण्यासाठी सगळे जमलेलो आहोत. तेव्हा शासनाने जरूर याचा विचार करावा आणि या ब्राह्मण समाजाविषयी जे काही आता ज्या पद्धतीने वागणूक मिळते त्याला प्रतिबंध घालण्यात यावा अशी आमची विनंती. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.